विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण मराठी व्याकरण या घटकावर समास हा घटक पाहणार आहोत. पहिला समास आहे अवयवी भाव समास. नियम. यात पहिले पद मुख्य किंवा महत्त्वाचे असते. संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषण सारखा क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा काम करतो. उदाहरणार्थ, आमरण या शब्दात आय हे पहिले पद महत्त्वाचे आहे. विग्रह अर्थ. मरेपर्यंत, उदाहरणार्थ त्याने आमरण उपोषण केले. 2. प्रतिदिन यात प्रति हे पहिले पद महत्त्वाचे आहे. विग्रह अर्थ प्रत्येक दिवशी, उदाहरणार्थ आपण प्रतिदिन व्यायाम केला पाहिजे. तीन. प्रत्येक क्षणात प्रति हे पहिले पद महत्त्वाचे आहे. विग्रह अर्थ प्रत्येक क्षणाला. 2 नंबर तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. नियम. यात पहिले पद कमी महत्त्वाचे असून दुसरे पद मुख्य असते. अर्थ समजून घेण्यासाठी बऱ्याचदा मधली विभक्ती प्रत्यय ने च्या साठी जोडावी लागते. उदाहरणार्थ तोंडपाठ. यात तोंडपेक्षा पाठ असण्याला उत्तम महत्त्व आहे. विग्रह अर्थ तोंडाने पाठ. 2 नंबर महाराष्ट्र. यात महान हे विशेषण आहे पण मुख्य शब्द राष्ट्र आहे. चे विग्रह पाहूया. विग्रह अर्थ महान असे राष्ट्र. 3. उदाहरणार्थ नवरात्र. यात 9 आकडा द्वियम असून रात्रीचा समूह मुख्य आहे. विग्रह अर्थ महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र. तिसरा समास पाहणार आहोत आपण द्वंद्व समास. कोणता समास? द्वंद्व समास. नियम. यात दोन्ही पदे सारखीच असतात. आपण बोलताना किंवा लिहिताना दोन्ही शब्दाचा मध्ये आणि व किंवाचा वापर करतो. उदाहरणार्थ राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण दोघे सारखेच महत्त्वाचे असतात. विग्रह अर्थ राम आणि लक्ष्मण. 2 नंबर उदाहरणार्थ माता पिता. आई आणि वडील दोघांनाही समान दर्जा आहे. विग्रह माता आणि पिता, आई आणि वडील. बहुव्रीही समास. चौथे कोणते समास आहे? बहुव्रीही समास. नियम. यात दिलेल्या 2 शब्दांना महत्त्वच नसून त्यावरून आपल्याला तिसऱ्याच कोणाचा तरी व्यक्ती किंवा देवाचा बोध होतो. उदाहरणार्थ नीळकंठ. निळा आणि कंठ दोन्ही शब्दापेक्षा तिसराच अर्थ निघतो. विग्रह ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर. उदाहरणार्थ गजानन. यात गज हत्ती आणि आनंद म्हणजे मुख यावरून तिसरा बोध होतो. विग्रह ज्याचे मुख गजासारखे हत्तीसारखे आहे असा तो गणपती.
विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.